गाताना थोडा विको द्या, बोलताना साधा ठेवा, थोडे गेन द्या, जास्त नाही. ए साते आलिया ओळखाशा रंग धरू नाही तरी संसारो जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवता जाईल रया. विषयाचे समसुख बिगडाचे बाहुले अब्राचे चाहोले जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चहिले जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. विठ्ठल
साते आलिया भुडकाशा रंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातून मुनींद्रे हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन टाळ वाजवा टाळ 1 2 3 4 5 6 7 8 पांडुरंगा करो प्रथम नमन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हृदय शिवासन करून या माझ्या बैसले गुरु राया गजानना राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुझे दीजियो श्री वृंदावन वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय जन्म जन्म किया पदा राधा नाम सुनाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मस्तक हे मायावरी हरि बोल वाह भगवाने मस्तक हे मायावरी या बार करी सदा या बार करी सदा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सुख उपजो दुःख मीत गयो 14 भयो जियार अंगंग की राग उलट गयो जप प्रगटो राग कल्याण
करू कलियाण तो होवे कलियाण चार प्रहर कलियाण सबसे पहले कलियाण करो तो 8 प्रहर कलियाण। सद्गुरु गजानन महाराज की, भगवान रामकृष्ण मौनी बाबा की जय। आवाज आला पाहिजे, जेवण नाही केले का, फराळ नाही केलं, आवाज आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की शाबास, धर्मवीर संभाजी महाराज की ठला विठ्ठला ए साथे आलिया वडका शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया। कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया। उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी योगीराज समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमी पिंपरी गवडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तथा संकीर्तन महोत्सव आपल्या पिंपरी गवडी गावामध्ये संपन्न होत आहे। सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार तो असा, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावातीलच टाळकरीमध्ये सातत्याने सेवा समर्पण करणारे आपले सर्व टाळकरी मंडळी, त्यापैकी विशेष आमचे अशोकभाऊ धनुकार असतील, आमचे अरुणभाऊ बोधडे असतील आणि त्यांचा सर्व मित्र सहकारी परिवार, अनेक दिवसांपासून त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला, पण माझं दुर्भाग्य म्हणावं लागेल की माझ्याकडे तितका वेळ नव्हता। पण आज तुमच्या सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पण करण्याच्या निमित्ताने यांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी आलो। मायबाप हो, या ठिकाणी आल्यानंतर एवढा आनंद मला झाला, एवढा आनंद मला झाला, वास्तविक पाहता मी खूप दमलेला आहे। कारण आता सध्या पर्वकाळ चालू आहे महाशिवरात्रीचा, नुकतीच प्रगट दिनाचा सोहळा पार पडला आणि महाशिवरात्रीचा पर्वकाळ चालू आहे म्हणून दररोज कुठं ना कुठेतरी कीर्तन असतात। तरी सुद्धा अरुण भाऊ, अशोक भाऊ यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, त्यांना मी मनस्वी धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर हा जो लवाजवा मला या ठिकाणी दिसत आहे, मला तरी असं वाटते की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे नंबर 1 चे टाळकरी फक्त पिंपरी गवडी गावात आहेत। माझ्या बहिणीप्रमाणे असणाऱ्या मुली सुद्धा कीर्तनामध्ये उभे आहेत आणि आमची छोटी छोटी पिल्लं सुद्धा कीर्तनामध्ये उभी आहेत। सज्जनांनो, विको कमी करा, थोडा आवाज द्या। सज्जनांनो ऐका, मी क्षमा मागून बोलीन, काही तुमचा जास्त विषय घेणार नाही, ऐका। म्हातारे वृद्ध वयोवृद्ध लोक जर तमाशाला जात असतील तर तमाशाला गेल्यानंतर ते बिघडत नाहीत। वयोवृद्ध लोक जर कीर्तनाला येत असतील तर ते कीर्तन श्रवण करून सुधरत नाहीत। देशाची दोरी जर आज कोणाच्या हातामध्ये असेल तर माझ्या बहिणीच्या हातात आहे, आणि देशाची दोरी जर आज कोणाच्या हातामध्ये असेल तर कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणाऱ्या या पिल्लांच्या हातात आहे। बजाव टाळी। दोन्हीकडून 2 मृदंगाचार्य उपस्थित आहेत। आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ताल सम्राट, ज्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं खूप जादू आहे, निखिलजी महाराज पाटील घोडसगाव चिखली, हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यानंतर ताल महर्षी ताल सम्राट आमचे पवनजी महाराज धनुकार, आपल्या गावातीलच पुत्र आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद। कीर्तनाच्या साथीला साखरेप्रमाणे ज्यांचा कंठ गोड आहे, आमचे श्री हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज बोदडे पिंपरी गवडी, आणि ज्यांनी सुंदर अशी चाल समोर गायली आमचे दिनेशजी महाराज राठोड पिंपरी गवडी। साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत ताकदीची आहे, मला असं वाटते ताकदीची म्हटल्यापेक्षा साऊंड सिस्टीम भारी आहे, आणि तिचंच नाव भारी आहे। साऊंड सिस्टीम भारी आहे, गाणारे भारी आहेत, वाजवणारे भारी आहेत, आपणही बहुसंख्येने उपस्थित आहात म्हणून आपण सुद्धा भारी आहात। आणि या सगळ्या भारीत भारी लोकांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी सांगेल तुम्हाला, असा लवाजवा जर असेल, बऱ्याच ठिकाणी आम्ही महाराष्ट्र भ्रमण करत असताना काही ठिकाणी साऊंड सिस्टीम चांगली असते पण ऑपरेटर चांगले नसतात, काही ठिकाणी गाणारे वाजवणारे ताकदीचे असतात पण श्रवण करणारे श्रोते नसतात। ज्यांचे कानपूर सुट्टीवर गेलेले आहेत ते आमच्या पुढे येऊन बसलेले असतात। आपण म्हणा बाबा विठ्ठला, ते म्हणते इथलला, आपण म्हणा विठ्ठला, ते म्हणते इथलला। पण खरं सांगू,
अनेक वर्षांपासून मुरलेल्या लोणच्याप्रमाणे पिंपरी गवळेमध्ये आपला परमार्थ होतोय आणि त्या मुरलेल्या लोणच्याप्रमाणे होत असलेल्या परमार्थ रूपाचं फळ मला आज माझ्या डोळ्यानं दिसतंय. हे भाग्य आहे आपलं. आणि माझ्यासाठी जर मला म्हणावं असं वाटत असेल तर मी म्हणेन, ऐका. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, दिवशी आपण सण साजरा केला पाहिजे. कोण म्हणताय नुसतं दिवाळीच्या दिवशी दसरा दिवाळी आल्यानंतर चांगले कपडे घातले पाहिजे. कोण म्हणताय दिवाळी दसरा सण जवळ आल्यानंतर भारी भारी साड्या भारी भारी कपडे वस्त्र परिधान आपण केले पाहिजे. ऐका माझ्या राजांनो, ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गावी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन आपण करत असतो आणि मला असं वाटते त्या 7 दिवसामध्ये 7 महाराज लोक आपल्या गावामध्ये येतात, ज्ञान पाजून जातात. त्यांच्यासाठी तो दसऱ्याचा आणि दिवाळीचा दिवस असतो. विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे. विठोबाच्या राज्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये टाळ वाजवणारा टाळकरी असेल, विठोबाच्या राज्यामध्ये 7 दिवस पारा देणारा पारेकरी असेल, विठोबाच्या राज्यामध्ये 7 दिवस काकडा गाणारा काकडेकरी असेल, विठोबाच्या राज्यामध्ये 8 दिवस मृदंग वाजवणारा मृदंगाचारी असेल, विठोबाच्या राज्यामध्ये 8 दिवस गायन करणारा गायक असेल, विठोबाच्या राज्यामध्ये 8 दिवस साऊंड सिस्टीमची सेवा देणारा सिस्टीमचा मालक असेल. मला तरी असं वाटते 8 दिवस कीर्तन श्रवण करण्यासाठी येणारे श्रोते मंडळी आणि आपल्या सगळ्यांसाठी ती दररोज दिवाळी असते बघा. म्हणून एवढा मोठा लवाजवा आपण या ठिकाणी एकत्रित केला. म्हणून मी सहज अभंग गायला, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गणू. प्रत्यक्ष तुमच्या माईबापाच्या स्वरूपात मला पांडुरंगाचं दर्शन होते, हे माझं सौभाग्य आहे. विठाला विठाला म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडला. आपण सर्व भाग्यवान आहोत. योगीराज गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये आपण राहतो, अर्थात शेगावच्या शेजारी आपण राहतो. मी सुद्धा परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थानवरून या ठिकाणी आलो. मी सांगितलंय सुरुवातीला, अनेक वर्षांपासून ही लोक मला गाण्याची सेवा मागत होते, सांगत होते अरुण भाऊ, अशोक भाऊ की महाराज आमच्या गावात खूप सुंदर नियोजन असते हो, मिरवणुकीला कधीत काळी या. पण आता गजानन महाराजांच्या आशीर्वादानं कीर्तन जेवढे झाले की मिरवणुकीला जाताच येत नाही. परंतु तरीसुद्धा व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून, मॅसेजच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून यांची आमची गाठभेट होत राहते. ते एक चांगलं साधन झालं. म्हणून त्या अनुषंगानं आज या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. आपण भाग्यवान आहे. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडला. संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतायत.
ए साते आली या ओढका शारंग धरू नाही तरी संसारू जाईल लया. पाटील महाराज, घरी थाप मारायची इथं चाट मारायची. घरी थाप इथं चाट. विठाला विठाला या कष्टतर कलियुगामध्ये अमूल्य किमतीचा नरद्या तुम्हाला मिळालाय. मग भगवंताला कळून घ्या. खावं पिवं पेटकू पैसे देव शेटकू अशासाठी जर तुम्ही उपभोगत असाल, तुमच्या नरद्याचं साधन साध्य करून घेत असाल, माझ्या मायबापांनो आपण कुठंतरी अजून अज्ञानी आहे. तुम्हाला ज्ञान मिळावं असं वाटत असेल, जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल, तर कधी काळी या संत मायबापांनी केलेले उपकार, केलेला उपदेश आत्मसात करा. कळेल तुम्हाला. आम्ही ज्ञानी आहे महाराज, आम्हाला संतांनी सांगितलेला उपदेश कळत नाही, आत्मसात आम्ही करत नाही. नुसतं 7 दिवस गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असला की पंक्तीत लोक मावत नाहीत. इकडे तसं नाही. मला सांगितलं आल्या आल्या अरुण भाऊ, अशोक भाऊनी हे म्हणले, महाराज आमच्या गावात 1.5 पावणे 2 क्विंटलचा भंडारा असतो दररोज. आनंदाची गोष्ट आहे. पण खरं सांगतो तुम्हाला, नारदाच्या गादीहून जेवढे टप्पू मारायला असताना तेवढे कीर्तनात असले पाहिजे. जेवढे जेवायला फराळ करायला प्रसाद घेण्यासाठी असतात ना, तितके कीर्तनात असले पाहिजे. का? अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे. गरीबातला गरीब व्यक्ती तुम्हाला अन्नदान देतोय, आणि अन्नदान देणाऱ्या व्यक्तीची एकच इच्छा असते की माझ्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर, माझ्या घरचं थाळी खाल्ल्यानंतर यांनी कीर्तनात जाऊन टाळी वाजवली पाहिजे. ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. हे वाक्य काय नुसतं खाणाऱ्यासाठी आहेत का? 7 दिवस जर आपल्याला अन्नदान मिळत असेल तर समजून घेतलं पाहिजे 7 दिवस ते अन्नदान नाही माऊल्यांनो, तो तुमच्यासाठी दिलेला त्यांनी प्रसाद आहे. आणि प्रसाद भक्षण करून जर आपण देवाचे गुणगान गात नसाल तर मला असं वाटतंय की आपण सगळे दुर्भाग्यशाली आहे. म्हणून आपल्या गावामध्ये 8 दिवस 7 दिवस अन्नदान चालू आहे. त्या अन्नदानामध्ये आपण सगळेजण प्रसाद भंडाऱ्याचा म्हणून आस्वाद श्रवण करत आहे, भक्षण करत आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी येतो. ऐका, कधी काळी ज्ञानापासून अज्ञानी माणसं कधी कधी ज्ञानापासून ज्ञानी होत असतात. म्हणून अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवण्याचं कार्य आमच्या संत महात्म्यांनी केलंय. अनेक प्रमाणे अनेक पुरावे तुम्हाला देता येतील. तुमचा वेळही मला जास्त घेता येईल, पण मी फार काळ वेळ जास्त कीर्तन करणार नाही. आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. विठाला विठाला म्हणून अज्ञानी माणूस जर असेल तर सन्मार्गाच्या मार्गाने आणण्याकरता हे संत महात्मे आहेत. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. श्रीमंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात, नको नको माना नको अभिमाना, सोडी मी तुपना तोची सुखी. पुढे ऐका, सुखी जन व्हावे जग निरवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला हे तुमचं पहिलं भाग्य. साधू संतांच्या सानिध्यात मार्गदर्शन करणाऱ्यांच्या वंशवाळीमध्ये मिळाला हे दुसरं भाग्य. आणि अत्यंत महत्वाचं तिसरं भाग्य आहे. म्हणून आपल्याला आडवं न करता उभं बनवलं. तुमच्या लक्षात आलं का? आडवं न बनवता उभं बनवलं. आणि उभ्याला बनवलं असताना या उभ्याचं सार्थक करून घ्या, जीवनाचं सोनं होईल. हो आउट हात कामावर तुझ दिया, आउट हात कामावर तुझ दिया, प्रमाण सोडले माऊलीनं. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया
नाग जमाना खोया। कहत कबीरा सुन बै साधू राम नाम सबसे मिठा रे, नाम नाम सबसे मिठा। सौभाग्यवान आहे आपण की आपल्याला उभं मॉडेल देवानी बनवलं। कर्म धर्म सुदैवानं जर आडवं मॉडेल बनवलं असतं तर भाकरीच्या ऐवजी हिरवा चारा मिळाला असता। आडवं मॉडेल काय खातं तुम्हाला माहिती आहे? आडवं मॉडेल काय खातं हे म्हटल्यापेक्षा आडवं मॉडेल काय काय खात नाही हे विचारा। कीर्तनात सांगायसारखं नसतं ते। कुत्र्यापासून हत्तीपर्यंत जेवढे मॉडेल आहेत एवढे आडवे आहेत, पण एकमेव मॉडेल असं आहे माझ्या मायबापांनो, उभं मॉडेल म्हणजे माणसाचं मॉडेल आहे। आणि माणसाचं मॉडेल मिळून जर आपण अध्यात्माकडे वळत नसेल तर मला असं वाटते त्या आडव्यामध्ये आणि उभ्यामध्ये काहीच फरक नाही। हा देह दुर्मिळ असणारा नरदेह तुम्हाला मिळाला। हा देह जर कशा करता मिळालेला असेल तर शास्त्रकार वर्णन करतायत, साधू संत महात्मे वर्णन करतायत। देवानी जर हा नरदेह तुम्हाला मिळवून दिला असेल भजन करण्याकरता, केवळ भोजन करण्याकरता नाही। देवे दिला देह भजना गोमोटा, पण तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा। देवे दिला देह भजना गोमोटा। भगवंतांनी हा नरदेह आपल्याला प्राप्त करून दिलाय फक्त भोजनाकरता की भजनाकरता? ज्या लोकांना नरदेह मिळून कळाला नाही ते फक्त भोजनाचा आस्वाद घेतात, आणि ज्या लोकांना नरदेह मिळाला कळाला ते भोजन करून भजन करतात। म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकार लोक सांगत असतात, भोजन केलंय ना तुम्ही सगळ्यांना? उपाशी आहे का कोणी? हा, कोणीच उपाशी नाही। तुमचे चेहरे सांगतात तुम्ही किती जेवण करून आले ते। प्रसन्न चेहरे आहेत सगळ्या माता माऊल्यांचे, इकडे पुरुष मंडळीचे। तुम्ही जेवण करून आले की उपाशी आले, आज फराळ केलं का तसेच आले, हे तुमचे चेहरे सांगतात। कीर्तनामध्ये सुद्धा प्रसन्न बसलं पाहिजे, नाही तर आमचं कीर्तन तुमच्यावर अवलंबून असतं। आम्ही कितीही बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न करायचा, आणि तुम्ही जर सुतक पडेल सारखं बसले ना, कीर्तनकारांना फेसेपर्यंत जरी सांगितलं तरी कीर्तनात रस येत नाही। कारण वर्णन करतात गाते श्रोते आणि पाहते, हा ते चतुर असले पाहिजे, चपळ असले पाहिजे। अर्ध कीर्तन तर खालच्या बसेल श्रोत्यांनी केलं पाहिजे, नंतर महाराजांना म्हटलं पाहिजे। कारण खाली बसलेले लोक काही सामान्य नसतात। हा, विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा आरती तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की। खाली बसणारे नुसतं माणसं किंवा बाया नाहीत, खाली बसणारे नुसतं श्रोते नाहीत, प्रत्यक्ष भगवान शिवजीचे अलौकिक अशा प्रकारचे स्वरूप आहेत। म्हणून खाली बसणाऱ्या लोकांनी प्रसन्न बसलं पाहिजे। एवढ्या मोठ्या महादेवाची उपमा जर तुम्हाला कीर्तनातून भेटत असेल तर सुतक पडेलसारखं बसलं पाहिजे का? फ्रेश बसलं पाहिजे। कीर्तनकार लोक सांगत असतात, ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठलचं भजन होतं त्या त्यावेळेस तुम्ही मुखानं टाळी वाजवली पाहिजे। झोपले का काय? त्या त्यावेळेस तुम्ही मुखानं टाळी वाजवली पाहिजे आणि हातानं विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे। बरोबर आहे का? नाही ना आजी? हा, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठलचं भजन होईल त्यावेळेस हातानं टाळी वाजवली पाहिजे आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे। एवढंच नामस्मरण 8 दिवसात आपल्याकडून झालं पाहिजे। विठाला विठाला म्हणून या इह लोकाची यात्रा आपल्याला संपवायची आहे माझ्या राजांनो। इह लोकाची यात्रा संपवत असताना कशा पद्धतीनं ती यात्रा संपवली पाहिजे याच्यासाठी मार्गदर्शन कोणाचं आहे? आमच्या सकल संतांचं मार्गदर्शन आहे। अनेक प्रमाणात देईल मी तुम्हाला। या इह लोकीतून या कष्टतर कलियुगामधून आपण राहतोय, कारण या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे आणि या युगाचं नाव कलियुग आहे। या कलियुगामध्ये जास्तीत जास्त 100, 110, 120, 125, फार तर 130 वर्ष जगणारे माणसं आपण पाहतोय। पण 30 संपल्यानंतर त्याला या जगाचा निरोप घ्यावाच लागतो, हे विधीचं विधान आहे। पुरावे देतो, ऐका। आपण या कष्टतर कलियुगामध्ये जन्माला आलोय आणि या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय। मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय याचा अर्थ आहे की एक दिवस आपल्याला या सृष्टीचा, या गावचा, या घराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, देशाचा, विश्वाचा, या इह लोकाची यात्रा संपवायची आहे। म्हणून आले ना तुम्ही जर आले असाल तर या प्रपंचाला, या मृत्यू लोकाला एक बाजार समजलं पाहिजे। विश्वमाऊली ज्ञानोबा फार सुंदर वर्णन करतायत। ए साते आली या ओढका शारंग धरू। साऊंड सिस्टीम फार गोड आहे हा, फक्त गातानाच विको देत जा, बोलताना साधा ठेवा, मला थोडा गेन द्या। दररोज कीर्तन असल्यामुळे
तसं मी काळी 2 मध्येच लावायला लावत होतो, पण जास्त आवाज चालत नव्हता म्हणून म्हटलं पांढरी 2 ठेवा. आणि तुमच्यासारखे भारी साऊंड सिस्टीमचे भारी मालक असतील तर आवाजसुद्धा भारी येईल. म्हणून सहकार्य राहू द्या, सरकार पाळायचा प्रयत्न करू नका. विठाला 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 विठाला. म्हणून या इह लोकाची यात्रा आपल्याला संपवायची आहे. कुणीतरी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. कारण मोठ्यांची यादी आहे माझ्या राजांनो. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी मर गए तपी मर गए हकीम रोगी. ही यादी दिली बरं. कोणाची यादी? मरणाऱ्या माणसांची. ओ आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. ओ आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. टेकत टेकत नातू बनतो. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. यादी दिली, अजून यादी संपली नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राठ्यासी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. जब का अजब तड़ा खाबे, तू क्या जाने लड़का बे. येते नाही बुरा आले अवतार, येते नाही बुरा आले अवतार, येते नाही नाही
वर्णन केले. येते नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. एर म्हणजे चिल्लर चाल्लर, जीव म्हणजे जे रांगणारे. या कष्टतर मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. जलचर, भूचर, जलचर, भूचर आणि वायुचर. वायूमध्ये रांगणारे, वायूमध्ये उडणारे ते सुद्धा मरत आहेत. पाण्यामध्ये राहणारे ते सुद्धा मरत आहेत. आणि भूचर अर्थात जमिनीवर चालणारे आपल्यासारखे लोक जात आहेत. महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं. आजा मेला पंजा मेला, बाप म्हसना गेला. देखता देखता नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे, भय आले मोठे. हे कोणतं भय आहे? हे मृत्यूचं भय आहे. आणि या मृत्यूच्या भयापासून तुम्हाला मुक्त व्हावं असं वाटत असेल माझ्या मायबापांनो, तर या कष्टतर कलियुगामध्ये आल्यानंतर याला प्रपंच समजायचं नाही, याला बाजार समजायचं. ए साते आलिया ओळखा शारंग धरू. सात माहीत आहे का? सात. आपण कधी खामगावला गेले की दररोज बाजार वेगळा आणि सात वेगळी. बाजार आठवड्यातून एकदा भरला जातो आणि सात ही भरल्या जाते, ती दररोज भरते. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, गल्ली बोळ्यामध्ये जो बाजार मांडला जातो त्याला सात असं म्हटलं जातं. बाजार जे उपमा दिलेली आहे माझ्या राजांनो, याला सातीची उपमा दिलेली आहे. आपण जर या कष्टतर कलियुगामध्ये जन्माला येऊन नुसतं प्रपंचाला माझं माझं म्हणत असाल, नुसतं संसाराला माझं माझं म्हणत असाल, तर अजून तुम्ही मरणाच्या शिळेवर टेकून सुद्धा अज्ञानी आहात. म्हणून ज्ञान कशा पद्धतीनं आपल्याला मिळतंय, आपण जन्माला आलोय आणि जन्माला आल्यानंतर आपण काय समजून घेतलं पाहिजे, काय कळून घेतलं पाहिजे, याचा विचार माऊली ज्ञानोबा राय करतात. ओळखा ए साते आली या ओळखा शारंग धरू. आणि एवढ्याच्या उपरी जर तुम्ही ओळखत नसाल, येरीही संसार लयाला जाणार आहे आणि तेरीही संसार लयाला जाणार आहे. नाही तरी संसारू जाईल या. मग एका ग्रहस्थाला मी विचारलं, ते म्हणले महाराज तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून प्रपंचाच्या गप्पा करताय, प्रपंच लयाला जाणार आहे हे आम्हाला सांगताय. म्हटलं हो महाराज, प्रपंच लयाला जाणार आहे. अरे तुझा काय जाणार आहे, मोठ्या मोठ्यांचा गेला. म्हणून प्रपंचाच्या गप्पा शक्यतो कीर्तनात करूच नाही, मर्यादा आहे. भक्ती ज्ञान विरहित इतऱ्या गोष्टी न कराव्या, प्रेम भरीत वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी, अंतरी हरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे. पिंपळे गवडीकर तुमच्या आमच्या घरची. बरोबर आहे का? संतांच्या काय म्हटलं बाबा? वा बाबा. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ही तुमच्या आमच्या घरची नाही. नाही तरी संसारू जाईल रया, येरी संसार जाणार आहे, तेरी संसार जाणार आहे. मग संसारातून आपल्याला मुक्त व्हायचं ना, मग या कष्टतर कलियुगामध्ये संसाराचं साधन भोगत असताना मुक्त होणाऱ्या प्राण्या, मुक्त होणाऱ्या माणसा, देवाला ओळख, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतंय माणूस मेल्यानंतर माणसाचं सोनं होत नाही? 100% सोनं होतं. फक्त त्या पद्धतीचं तुमचं कर्म आणि काम असलं पाहिजे. तुमचं सोनं होते की नाही बघा. माझ्या श्रीमंत तुकाराम महाराजांचं सोनं झालं, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं सोनं झालं, योगीराज समर्थ सद्गुरू श्रीमंत संत गजानन महाराज यांचं सोनं झालं, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांचं सोनं झालं, श्री संत गुलाब बाबा यांचं सोनं झालं, वजेगावचे रामभाऊ महाराज यांचं सोनं झालं. आपलंही सोनं झालं पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती.
कीर्ती स्वरूपामध्ये जे जिवंत राहतात त्यांच्या जीवाचं सोनं होतं. कोण म्हणतंय सोनं होत नाही? मी सांगत असतो, नेहमी सांगतो, आजही सांगेल तुम्हाला. सर्वांगाचे कान करून ऐका. माणूस गेल्यानंतर सुद्धा माणसाचं सोनं होत असतं. काय सुंदर प्रमाण सोडलं महाराजांनी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांना 450 वर्ष जाऊन झाले. आजही श्रीमंत तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनामध्ये गायला जातो. सोनं झालंय बाबाचं. श्रीमंत समर्थ योगीराज गजानन महाराजांना 110 वर्ष समाधी घेऊन झाले. महाराज गेले असून सुद्धा महाराज कीर्ती स्वरूपामध्ये उपस्थित आहेत. सोनं झालं महाराजांचं. 750 वर्ष झाले विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी देऊन. पण आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी तुम्ही वाचली की माऊली आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. सोनं झालंय त्यांच्या जीवनाचं. आमच्या चिखलीचे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा आहेत. 35-40 वर्ष झाले त्यांना संजीवन समाधी घेऊन. आजही मौनी बाबाचं नाव काढलं की बाबा समोर उभे आहेत. सोनं झालं त्यांचं. सखूबाई घ्या, जनाबाई घ्या, मीराबाई घ्या, बहिणाबाई घ्या, मुक्ताबाई घ्या, सकल संत घ्या, की जे लोक परमार्थ करून देहाचा त्याग या लोकांनी केला. कोण म्हणतं ही लोक गेली जिवंत आहेत? यांचं जाऊ द्या, तुमच्याबद्दल सांगतोय. तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी वर्ष तरी तुम्ही तुमच्या गावात तुमच्या कुटुंबात जिवंत राहिले पाहिजे. कमेले की गेले? आम्ही पाहतोय महाराष्ट्र भ्रमण करत असताना आजकाल या सोशल मीडियाच्या काळामध्ये अनेक मुर्दे, अनेक मेलेले लोक त्या मोबाईलवर पाहायला भेटतात. त्यामुळे मेलेल्या माणसाला पूर्वीच्या काळात घाबरत होते लेकर. आता हे लहान लेकर उभे आहेत की नाही. असं एखाद्याचं मेलेलं प्रेत 4 जणांच्या खांद्यावर निघालं की हे मुलं पाहतच नव्हते काका, घाबरत होते. मी स्वतः सांगतो तुम्हाला. आम्ही लहान असताना काय वाजते स्वरयंत्र कोणा चालू आहे? बंद करा. आम्ही लहान असताना आम्ही खूप घाबरायचो. कारण त्या काळामध्ये म्हटल्यापेक्षा 20-21 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला सांगतोय. आमच्या घराजवळून वेश होती अशी महाराज, आणि ते वेशीजवळून प्रेत जायचंय. पण त्या प्रेताला सजवल्याला जायचं. हार फुलं असं मस्त त्याला कुंकू लावलेलं असायचं, गळ्यामध्ये हार टाकलेलं राहायचे. आणि त्यानं ते पाहिलं की आम्हाला भेव लागायचा. मग आमचे बाबा म्हणायचे, अरे मेलेल्या माणसाला कधी घाबरलं नाही पाहिजे बाबू. म्हटलं बाबा असं का म्हणता? ते जर रातच्या आलं गच्चीवर बसलं तर? अरे मेलेले माणसं कधी बसत नसतात. आमच्या बाबांनी आम्हाला दिलेला संदेश फार मोठा आहे आणि त्या संदेशाची एनर्जी आम्हाला आतापर्यंत आहे. बाबा सांगायचे, अरे बाबा मेलेल्या माणसाला आपण कधी घाबरायचं नसतं. आज तो गेला, उद्या आपला नंबर असेल. हा संदेश आहे. दुसरा संदेश, मेलेला माणूस जातीचा असो, मेलेला माणूस वेगळ्या धर्माचा असो, मेलेला माणूस कोणत्याही समाजाचा असो, त्याच्या अंतिम संस्काराला गेलंच पाहिजे. का? मेलेला माणूस जरी मेलेला असला, मेलेला माणूस जरी स्मशानापर्यंत जात असला तरी पाठीमागे जाणाऱ्या लोकांना तो संदेश देत असतो. म्हणून पाठीमागं शोकाकुल असलेला सर्व परिवार, पाठीमागे जाणारे शोकाकुल ग्रामस्थ, मित्र, आप्तष्ट, सखे, सोयरे, मातावर्ग, भगिनी, त्याचे स्नेही, त्याच्यावर प्रेम करणारे सगळे लोक, टिटवा धरणारा पुढे चालत असतो. 4 जण खांदेकरी मदत असतात आणि 4 जणांच्या पाठीमागं पोहे मुरमुरे फेकणारे असतात आणि त्याच्या पाठीमागं सगळं गाव आप्तष्ट चालत असतात. आणि जो 4 जणांच्या खांद्यावर चाललेला आहे तो तर शांत बसलेला असतो, खाली हात चाललेला असतो तो. आणि त्याच्या पाठीमागं त्यांच्या अंतिम दर्शनाला, अंतिम संस्काराला जाणारे लोक त्या गेलेल्या माणसाची चर्चा करत असतात. तुम्ही असं नका समजू माणूस किती पोचलेला होता, माणूस किती सत्कर्मी होता आणि माणूस किती दुष्कर्मी होता, हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर एखाद्या मेलेल्या माणसाच्या मातीवर जा. लोक चर्चा करताना तुम्हाला दिसतील. जर तो वाईट वागत असेल तर लोक तिथं खरं बोलतात, वाईट होता, बरा मेला, इतरांना त्रास दिल्यापेक्षा लवकर राग झाली हे पुरलं. आणि तो जर सत्कर्म करत असेल तर काही लोक म्हणतात, महाराज अनेक वर्षांपासून आमच्या गावात सप्ताह चालू आहे, पण आमचा सप्त्याचा मेन आधार होता तो, नाही तर सप्ताह नव्हता, तो नाही तर धार्मिक कार्यक्रम नव्हते. आम्ही जरी शेकडोच्या संख्येनं उपस्थित असलो तरी शेकडोंना आधार देणारा आमचा खांब निघून गेला. चांगला असता तर लोक त्याला चांगलं समजत असतात. जावं लागते. आणि प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक स्त्रीच्या अंतिम संस्काराला गेलंच पाहिजे. माय
का गेलं पाहिजे? आज तो गेला, उद्या आपला नंबर आहे. तुमचा शत्रू असला तरी चालेल, त्याच्या अंतिम संस्काराला जा. तो संदेश देत असतो, कारण आज तो पुढे आहे, आपण मागं आहे. उद्या आपण पुढे राहा, आपल्या सुद्धा कोणीतरी पाठीमागे असेल. पण जात असताना चांगलं कर्म करून जा. झालं तुमच्या जीवनाचं सोनं. असंच एका ठिकाणी कीर्तन चालू झालं. कधी ना भागवत कथा, कधी न कीर्तन ऐकणारा एक माणूस येऊन बसला कीर्तनात. म्हणले, महाराज तुम्ही नाही का म्हणे कीर्तनामध्ये सांगितलं, आमची इच्छा नव्हती म्हणे कीर्तन ऐकायला येण्याची, पण आम्हाला सुतक पडलंय म्हणे, आमची आजी मरण पावली. पण असं म्हणतात देवाचं स्मरण, देवाचे गुणगान कानावर आले की सुतक सुद्धा मोकळं होतं. आता काही लोक तथ्य पाडतात, काही लोक म्हणतात येत नाहीत. वास्तविक पाहता अजून एक दुसरा थोटांग आलंय आपल्यात. भागवत गावामध्ये भागवत सप्ताह, कीर्तन सप्ताह चालू असला आणि एखादी व्यक्ती जर गचकली की म्हणतात अशुभ झालं. अशुभ आहे का ते? माझी भागवत कथा होती बुलढाण्याच्या खाली, घडलेला वृत्तांत आहे. माझी भागवत कथा बुलढाण्याच्या खाली देवपूर म्हणून गाव आहे. 100 एकराची मालकीन होती. त्या ताईचं नाव, त्या आईचं नाव होतं वारे काकू असं म्हणायचे त्यांना, सरनेम. 6 दिवस त्यांनी पूर्ण भागवत ऐकलं आणि भागवताची सांगता ज्या दिवशी झाली त्या दिवशी गतप्राण झाल्या. मग मला एक सांगा, ज्या काकूनं भागवताचं आयोजन नियोजन केलं तीच काकू 7व्या दिवशी जर मरत असेल, ते शुभ आहे का अशुभ आहे? शुभ आहे. पुन्हा एकदा सांगतो, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असेल आणि अशा वेळ प्रसंगामध्ये जर एखादी वयोवृद्ध व्यक्ती मरत असेल, त्याला अशुभ कधी म्हणायचं नाही. त्या परिवारानं स्वतःचं भाग्य म्हटलं पाहिजे की गावामध्ये भागवत सप्ताह चालू असून आमच्या आजीनं, आमच्या आईनं, आमच्या काकूनं, आमच्या भावानं, आमच्या बापानं, आमच्या आजोबानं देह सोडला, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अरे काही लोक काशीला मरण्यासाठी जातात पण घरी येऊन मरतात. आपल्यासाठी हीच काशी आणि आपल्यासाठी हेच पुण्यात्मन आणि हेच आपल्यासाठी मोक्षदायिका. तशा 12 मोक्षदायिका, 7 मोक्षदायिका सांगितल्या. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तते मोक्षदायिका. या 7 प्रकारच्या मोक्षदायिका सांगितल्या. या ठिकाणी तुम्हाला मरावं असं वाटत असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मेले पाहिजे. पण दुर्भाग्य आहे मरणाऱ्या माणसाचं, ते घरी येऊन मरतं पण तिथं मरत नाही. पुण्य चांगलं पाहिजे ना माणसाचं. कर्म जर माणसाचं चांगलं असेल तर ते तिथं जाऊन मरतो, नाही तर मग घरी आल्या आल्या जीव जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपण गेल्यानंतर सत्कर्म केल्यानंतर कमीत कमी 1-2 वर्ष समाजात, कुटुंबात, परिवारात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, देशात जिवंत राहिलं पाहिजे. का नसलं पाहिजे? 750 वर्ष झाले विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेऊन आजही जिवंत आहेत. तुकोबा जिवंत आहेत, गजानन बाबा जिवंत आहेत. मग आपण कमीत कमी 10 वर्ष तरी राहिलं पाहिजे. आजी म्हटलं पाहिजे गावातल्या लोकांनी की नाही, आमच्या गावातला तो फार चांगला माणूस होता, कोणाच्याही सुखदुःखामध्ये प्रामुख्याने हजर राहत होता. एखाद्याच्या गरीबाच्या मुलीचं लग्न असलं की सगळ्यात जास्त धावण्याचं काम तो करत होता. आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह असायचा, सगळ्यात जास्त देणगी पावती त्याची असायची. पंगत देत नव्हता तो, पण पत्रवाळा उचलण्याचं काम करत होता. खूप चांगला होता. झालं तुमच्या जीवनाचं सोनं. म्हणून देवाला ओळखा, ओळखा शारंगधरू नाही तरी संसारू जाईल लया. म्हणून हा संसार फार दुःखद आहे. अनेक प्रमाण तुम्हाला दिल्या जातात. आता मी प्रमाणात वेळ घेणार नाही. अनेक प्रमाणात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज याच्यावर पुरावा देतात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे न कवनाचे श्रवणी, तैसी सुखानिंद्रा तोणी इंगळाचे. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज पुरावा देतात. या कष्टतर कलियुगामध्ये सुख आहे असं तुम्हाला वाटतं, अजिबात सुख नाही. मग कोण पुरावा दिला? जगाचा मायबाप विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे न कवनाचे श्रवणी, तैसी सुखनिंद्रा अर्थोनी इंगळाचे. तुम्हाला असं वाटत असेल की गावाच्या गावखरीमध्ये सगळ्यात मोठा बंगलो बांधलेला आहे, 2 करोड रुपये किंमत आहे, तो माझा आहे, मी बंगल्यात राहतो म्हणून सुखी आहे का? तुमच्याकडे 40-45 लाख रुपयाची फॉर्च्युनर कार आहे, असं गाडीत बसलं की कापसावर बसल्यासारखं नरम नरम वाटते. त्या गाडीत बसणाऱ्या माणसाला असं वाटते मी गाडीत बसलो म्हणून मी सुखी आहे. दुखी आहे महाराज तो. तुमच्याजवळ 1-2 किलो सोनं आहे, तुम्हाला असं वाटतंय की मी फार सुखी आहे.
तुमच्याकडे थोडीफार सत्ता आहे, तुम्हाला असं वाटतं मी फार सुखी आहे. अरे कधी काळी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या पंक्तीत जाऊन बसा, कळेल तुम्हाला काय. महाराज असं म्हणतायत, सुख ते भासतंय, ते सुख नाही आहे, ते भासतंय. म्हणून सुख आहे का भासतं बाबा? सुख नाहीच. शास्त्राने पुरावा दिला म्हटल्यावर आपल्याला मान्य करावंच लागेल. सुखाची कहाणी ऐकीजे न कवणाचे श्रवणी. या मृत्यू लोकांमध्ये सुखाचा विषयच करू नका, ती सापडतच नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बहरागे हो गे तो दुखिया दुखिया आपण स्वतःला सुखी समजतो. अनेक प्रमाण दिल्या जातात. ज्ञानेश्वरीनं पुरावा दिलाय, प्रमाणानं सुद्धा पुरावा दिलाय. आपण स्वतःला सुखी समजतो, पण मुळातच आपण सुखी नाही, आपण सगळ्यात दुःखी आहे. उलट जो जास्त सुखी आहे असं त्याला वाटतंय, तो सगळ्यात जास्त दुःखी आहे. पैशावाल्या माणसाला झोप येते का बाबा? पैशावाल्या माणसाला झोप येत नाही. ज्याच्याकडे भरपूर सोनं आहे त्याला सुद्धा झोप लागत नाही. चोराचा भय. हा, पैशावाल्या माणसाला चोराचा भय असतो. घरी फार मोठं श्रीमंत घर फार मोठं बांधलेलं आहे, पण त्या घरावरच त्याला सिक्युरिटी गार्ड ठेवावा लागतो. घर चांगलं बांधलंय, मग सिक्युरिटी गार्ड कशासाठी पाहिजे? कधी चोर येतील, कधी मानेला चाकून मारतील, काही सांगता येत नाही, म्हणून सिक्युरिटी गार्ड. जेवढे श्रीमंत आहे, जेवढे सुखी तुम्ही तुम्हाला स्वतःला समजून घेता, तितके दुःखी तुम्ही आहे. म्हणून या कष्टतर कलियुगामध्ये सुख नावाचा विषय नाही. आणि या कष्टतर कलियुगामध्ये आल्यानंतर सुखाचा भास आपल्याला होतो. विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितले, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, आभराची चाहुली जाईल लया. म्हणून आता तुम्ही असं म्हणत असाल, महाराज आमचा प्रपंच आम्ही सुखी आहे, आम्ही गेल्यानंतर आमच्यावर फार मोठे उपकार करतात, ते आमचे आई वडील आहेत. ऐका, परमार्थ या शब्दाचा अर्थ असा आहे माझ्या माय माऊल्यांनो, की स्वतःसाठी करणं शिका. एक पुन्हा लक्षात घ्या, माझं वाक्य लक्षात ठेवा. स्वतःसाठी केल्या जाणारा विषय म्हणजे परमार्थ आहे. संतांनी या समाजासाठी केला, कसल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. आपल्याला शिकवून दिलंय स्वतःसाठी करा. आता स्वतःसाठी का करा? सुदैवानं जर तुम्ही रस्त्यानं चालत असाल, तुमचा पाय घसरला, तुम्ही पडले, तुमचा हात मुडला, बाबा रस्त्यानं प्रवास करत आहात, तुमचा पाय घसरला, तुम्ही पडले, तुमचा हात मुडला, तुमच्या घरी आईवडिलांकडे जा, त्यांना सांगा, पप्पा मम्मी मी नाही का रस्त्यानं वाटचाल करत होतो, माझा पाय घसरला, हात मुडलाय ग, मग मी काय करू? माझा अर्धा तास हात तुझ्या गळ्यामध्ये बांध. कोण कोणाला म्हटलं? स्वतःच्या आईला स्वतःचा लेक म्हणतो, आई पप्पा मी रस्त्यानं चाललो होतो ग, माझा पाय घसरला, हात मुडला, अर्धा एक तास माझा मुडलेला हात तुझ्या गळ्यात बांध. मम्मी म्हणीन तुझा हात तुझा पाय तुझ्या जवळ ठेव, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नीट ऐका, समजून घ्या. विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, आभराची चावली जाईल लया. बापाकडे गेला, पप्पा मी तुमचा लाडानं उसाचा झालेला बाबू आहे, तुम्ही तर माझ्यावर लाखो रुपये खर्च करण्यासाठी तयार आहे. तुला म्हणायचं काय? मी रस्त्यानं जात होतो, पाय घसरला, हात मुडला, 15 मिनिटं माझा हात तुझ्या गळ्यामध्ये तुमच्या गळ्यामध्ये घ्या. पप्पा म्हणले मी घेतली असते गळ्या, पण मला संध्याकाळी म्हशीचं शेण काढायचं आहे. हा, अरे रे, याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं की जोपर्यंत तुमचं देह तुमचं शरीर ठणठण आहे,
तोपर्यंत सगळे लोक तुम्हाला माझा 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 माझं माझं सगळ्या गावात फिरतात. आमचं लेकरू आहे ते, आमच्या पोरासारखं पोरगं नाही, आमच्या मुलीसारखी मुलगी नाही, आमच्या मुलासारखा मुलगा नाही, असं साऱ्या गावात पेरत फिरत असतात. पण ज्यावेळेस मुलावर मुलीवर तसं संकट येतं त्यावेळेस तुम्ही जन्म दिलेले सुद्धा त्याच्यापासून अलिप्त राहत असता. हे खरं आहे का खोटं आहे? हे असं नाही. आता त्याचा हात मुडला हा विषय जाऊ द्या. तुमचा सुद्धा एखाद्या वेळेस हात मुडला तर तुम्ही तुमच्या पती परमेश्वराच्या गळ्यात द्या. त्याला म्हणा, होय धनी, तुम्ही मला पायाला आलते, पाहिल्याबरोबर दोघांची नजर झाली आणि तेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडली. हम तुम्हारे सिवा तुम हमारे सिवा रह नाही सकते असं तुम्ही म्हणत होते. 30 वर्ष संसार आपण दोघांनी एकत्रित केला, मी पडली, माझा हात मुडला, तुमच्या गळ्यात घ्या ना. असं कोण कोणाला म्हणतं? पत्नी पती परमेश्वराला म्हणते, 30 वर्षापासून आपण दोघांनी एकमेकाचा संसार केलाय. मी पहिल्यांदा तुला पाहण्याकरता आलो होतो त्यावेळेस तू लपून लपून मला पाहत होती आणि मी सुद्धा लपून लपून तुला पाहत होतो. दोघांची नजर झाली, मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तू माझ्या प्रेमात पडली. पसंती झाली. सुदैवानं गाव ब्राह्मणाच्या साक्षीनं आपलं लग्नही लागलं. 30 वर्ष झाले. असं करता करता फुलाचा बगीचा फुलला, 2 लेकरं जन्माला आले. पण मी पडली, माझा हात तुमच्या गळ्यात घेईल का तू बा? आता जाऊ द्या, मी श्याम महाराज डाकोरकर आहे. आजची कीर्तन सेवा 13 तारखेची आहे. असा प्रसंग तुमच्यावर येऊ नये. पण जर असा प्रसंग कदाचित तुमच्यावर आला तर तुम्ही माझं चित्र डोळ्यापुढे ठेवा की चिखलीच्या श्याम महाराजांना सांगितलं होतं, 30 वर्ष झाले मी नवऱ्यासंग प्रपंच करते, आज माझा हात मुडला, मी याच्या गळ्यात लोळण्यासारखा बांधणारच आहे. जर त्या बुवानं तुमचा हात गळ्यामध्ये घेतला तर मी कीर्तन करणं सोडून देईन. बांधील तो? बांधणार नाही. सब पैसे के भाई, टाळ वाजवा, टाळ. वाह. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के साथी नहीं कोई. वाह बाबा रे. दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई. टाटा वाह मुक्ताबायानो, टाळ वाजवा आता. 1 2 3 4 5 6 7 अपने पल में जब पैसा आवे तो सब ही सलाम करे. अपने सब पैसे के भाई,
वाह. सब पैसे की भाई. पुढे ऐका, मस्त आहे. दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे की भाई. पुढे ऐका. अपने पल्ल में जब पैसा आए तो सब ही सलाम करे, अपने पर जब बखत पड़ेगा कोई मिठा न बोले. पुढे ऐका. भाई बहन जोरू साले. साले म्हणजे काय बायकोचा भाऊ नाही, साले म्हणजे शिवी नाही, बायकोचा भाऊ. भाई बहन जोरू साले वही तैसा बोले, सब पैसे के भाई. तुम्ही जर असं म्हणत असाल की माझा हात मुडल्यानंतर माझी आई, माझा बाप, माझी बहीण, माझा भाऊ त्यांच्या गळ्यामध्ये अर्धा पाऊण तास घेईल, चुकीचं आहे. तुम्ही त्या भ्रमात राहायचंच नाही. आपण आपलं स्वतःसाठी जगायचं आहे. कारण जोपर्यंत माणसाला जगण्याचं उडण्याचं ज्ञान येत नाही तोपर्यंत त्यांचं पालन पोषण करणे तुमचं कर्तव्य आहे. शास्त्र सांगतो, थोडं ऐका. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितो पुण्यम, चतुर्थ किम करिष्यति. आज माझ्या सख्या बहिणीप्रमाणे या छोट्या छोट्या मुक्ताबाया टाळ वाजवतात आणि छोटे छोटे वारकरी संप्रदायाचे माझे वैष्णव सुद्धा टाळ वाजवतात. यांचं कौतुक आपण टाळी वाजून केलं पाहिजे, जोरान टाळी वाजवायला पाहिजे. कारण काळजी करू नका, मी 4 वाजेपर्यंत कीर्तन सोडणार नाही. काकळा करून मोकळ करीन आज. करू ना आजी? करू का आजी? पाकिट शिल्लक द्यावं लागेल मग. मी पाकिट ठरवून आलेला बुवा नाही. विठाला विठाला विठाला. मला अशोक भाऊ, अरुण भाऊ म्हणले महाराज ते आपलं काय देण्या घेण्याचं. म्हटलं तिथं आल्यावर पाहू. म्हणजे फुकट करतो असं नाही बरं, नाही तर डबल म्हणसान याची तारीख घेऊन घ्या, फुकट आहे मग आपलं काय फुकट पाहिजे आहे का नाही? तसं काही नाही. ऐका, ही मुलं या ठिकाणी आज टाळ घेऊन उभे राहतात. माझा विषय थोडा वेगळा करतो. आपण आपल्या स्वतःसाठी केलं पाहिजे तायांनो. ही मुलं आज कीर्तनामध्ये टाळ वाजवतात. काही गावातीलच महिला मंडळी या मुलींना चिडवत असतील, मला माहिती आहे चिडवतात. कारण माझ्याकडे 20 वर्षापासून 25 ते 30 मुलं वारकरी शिक्षण घेतात फुकट. हा, 1 रुपया सुद्धा आम्ही आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांकडून घेत नाही, फुकट आहे. कधी आले मौनी बाबा संस्थान चिखलीला नक्की या. आपल्या गावातले टाळकरी चिखलीला आले, तिथेच आमची गाठभेट झाली आणि त्या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं दर्शन मला झालं. नंबर 1चे टाळकरी आहेत आपल्या गावात. पण आता जरा मोठाले माणसं कमी दिसतात. कुठे गेले का? पाणी द्यायला गेले का? हां, रिकाम्या जागा खूप कमी आहेत, नाही तर चांगले ओळखीचे आहेत. माऊल्यांनो, आपण परमार्थ करताय, आपण कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहता. मला माहीत आहे, 100% सांगतो की तुम्हाला तुमचे शेजारी पाजारी चिडवत असतील, चिडवू द्या. कारण चिडवल्याशिवाय माणसाचा विकास आणि प्रगती होत नाही. परमार्थ हा स्वतःसाठी करायचा असतो. राजाची कन्या होती मीराबाई. जर मीराबाईनं नुसतं बापाचं ऐकलं असतं तर मला असं वाटते मीराबाईला संतत्व मिळालं नसतं. स्वतःचा बाप स्वतःच्या मुलीला विषाचा ग्लास घेऊन जाऊ लागला आणि स्वतःच्या मुलीला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता, तरी माझ्या मीराबाईनं ऐकलं नाही. ऐका, मीराबाईने एकच विचार केला, मेरी लगी शाम से प्रीत, ये दुनिया क्या जाने भाई क्या जाने, मेरी लगी शाम से प्रीत, ये दुनिया क्या जाने. माझा बाप 1 गिल्ला सोडून जर माझा बाप डझनभर जरी विषाचे ग्लास मला आणून देत असेल, मी माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या नावामध्ये पागल झालेली आहे. कारण मीराबाईनं विचार केला, बापाच्या सांगण्यावरून जर मीराबाईनं घुंगरं मानून नाचणं नामस्मरण बंद केलं असतं तर मीराबाईचं गाथ्यात नाव आलं नसतं आजी. हा, आणि याच्या पाठीमागं ताकद जर कशाची असेल तर तुमच्या सगळ्यांचे उपकार आहेत. तुम्ही आम्हाला चिडवलं पाहिजे. ओ पिंपरी गवडी, तुम्ही आम्हाला खिजवलं पाहिजे. तुम्हालाही सांगतो पोरांनो, तुम्ही आम्हाला चिडवलं पाहिजे. कारण चिडवल्याशिवाय लोक तुमच्या चरणावर नतमस्तक होणार नाही. चिडवलं पाहिजे. अरे मोठ्यांना जर या लोकांनी सोडलं नाही तर आपण झाडाची पाला कुठं हो.
श्रीमंत तुकाराम महाराजांना चिडवलं, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना चिडवलं. चला, आज जगविख्यात जगात प्रसिद्ध असणारं गजानन महाराज संस्थान शेगाव, ज्या गजानन महाराजांची समाधी शेगावला आहे, या गजानन महाराजांना सुद्धा लोकांनी चिडवलं. जोपर्यंत लोक तुम्हाला चिडवणार नाहीत, जोपर्यंत लोक तुमची निंदा करणार नाहीत, तोपर्यंत लोक तुमच्या चरणावर वंदन करणार नाहीत. म्हणून श्रीमंत तुकाराम महाराजांच्या पवित्र वाणीतून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, निंदकाचे घर असावे तालुक्यात. काय म्हटलं बाबा? श्रीमंत तुकाराम महाराजांनी सांगितलं, निंदकाचे घर असावे पिंपरी गवडीत. शेजारी, ते शेजारी असलं पाहिजे. जोपर्यंत निंदक तुमची निंदा करणार नाही, तोपर्यंत 3 पत्राचा बंगला होणार नाही. झाला पाहिजे. म्हणून उद्यापासून आक्रमण. आपण कधी कोणाला चिडवायचं नाही, तुम्हाला चिडवलं पाहिजे. या मुलीसारखी होती माझी मीराबाई. एकूण ती एक लेक होती राजाची. भगवंताच्या नामस्मरणामध्ये पागल झाली होती. मी वयाच्या 9व्या वर्षापासून कीर्तन करतो. या भागात मी 10 वर्ष अगोदर आलो होतो महाराज. कारेगाव हिंगण्याला कीर्तन सेवा 1-2 वर्ष झाली आलो. कारेगाव हिंगणा 10 वर्षाच्या अगोदर आलो होतो. मिरवणुकीला सुद्धा आलो. इकडे बऱ्याच भागामध्ये आलो, पण आपल्या गावात येण्याचं पहिल्यांदा. मी 9 वर्षापासून कीर्तन करतो. आम्हाला सुद्धा कीर्तन करत असताना काही लोक म्हणायचे, तू काय धोतर नेसतो, काय कंबर बांधतो, काय फेटा घेतो, काय नोटा घेतो, काय फाटा धरतो, काय चाटा, म्हणजे मी चाटा मारतो मग लोक म्हणायचे. पण त्या काळात जर मी लोकांकडे पाहिलं असतं आणि लोकांचं ऐकून जर फेटा काढून ठेवला असता, तर मला असं वाटतंय, आज मला तुमच्या गावात सुद्धा लोक असतील, त्याच्यासोबत जंगलामध्ये होंडी म्हणजे ढोरं वयाला जावं लागलं असतं. आज या समाजाने आम्हाला चिडवलं, लोकांनी आम्हाला त्रास दिला. तो त्रास आम्ही प्रसाद म्हणून सहन केला. कारण तो त्रास तुम्ही प्रसाद म्हणून सहन करा. कोणी वंदा कोणी निंदा, आमचा स्वहिताचा धंदा. श्री गुरु तुकोबाराय. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. महाराज प्रत्यक्ष सांगतायत, आमचा स्वतःच्या हिताचा धंदा आहे. हा समाज करत असेल करत नसेल हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं काम आम्ही ठेवणार. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, परमार्थ करा हरिभक्ती, परलोक येईल कामा, आणि सोडविणे यमापासून या. तुम्हाला यमाच्या तावडीतून मुक्त व्हावं असं वाटत असेल तर हरिभक्ती करा. तुम्हाला असं वाटत असेल की मी पिंपरी गवळीतून मेलो म्हणजे मुक्त झालो, नाही. पोलीस लोकांपेक्षा जास्त टेपारतात यम लोक. सांगतो ऐका, मारिती झोडीती कांडीती शब्द किती डेंजर आहेत. मारणं वेगळं, झोळणं वेगळं, आणि काढणं वेगळं. आणि आपण आपल्या लेकराला मारतो ती चापट चटक. तिथं तसं नाही. का रे, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता. किती होती वर्गणी आपली? यम भाऊ आपली 11 रुपये. बरं घ्या रे, अरे कोपऱ्यात घ्या. असं वाजवा. आंबी हळद लावायचं काम नाही पडलं पाहिजे, असं वाजवा. अजून 11 रुपये मी पावती दिली होती. 11 जण जेवायला गेलो होतो. जेवण झाल्यावर प्रसाद घेऊन घरी आलो होतो. सगळं झाल्यावर हिशोब घ्यायला पण गेलो होतो. किती रुपये? मग जोडतातही, कांडतातही, वाजवतातही. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही गेल्यानंतर आम्हाला कोणी विचारत नाही, चुकीचं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ वाचा, लक्षात येईल. मारिती झोडीती कांडीती यमा चेकिंग करे. किंवा पातक्या करिता पुढे आहे पुसता.
कसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबटा हा आनंद फक्त इथंच मिळतो. म्हणून माणसाचा क्षणाचा भरोसा नसते. क्षणभंगूर नाही भरवसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. आता कीर्तनात बसेल होते, घरी झाले अहो काय झालं, अटॅक आला काय काढू त्यांना. म्हणून होईल तितकं नामस्मरण करा. अरे तुम्ही मजा करा, मस्ती करा, आनंद लुटा. या कष्टतर कलियुगामध्ये आपण माणूस, आपण स्त्री म्हणून जन्माला आलो. आणि खरंच सांगतो, हा आनंद उपभोगण्याकरता स्वर्गातले देव अपेक्षा करतायत. पण दुर्भाग्य आहे, देवांचं दुर्भाग्य आहे की त्यांना हा अनुभव मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी हवा जन्माम्मा. कशा करता नारायण नामी होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ किती. मी माझ्या मुक्ताबायाबद्दल तुम्हाला बोलत होतो. माझ्या दिद्यांनो, तुम्ही कीर्तनामध्ये हरिपाठामध्ये जर येत असाल आणि तुम्हाला जर कोणी चिडवत असेल तर त्याला हसायचं, त्याच्या तोंडाकडे पाहायचं, त्याला कौतुक, तोंड भरून त्याचं कौतुक करायचं. दादा आम्हाला चिडवतो म्हणून आमचा परमार्थ होतो. खूप चिडवलं आमच्या मीराबाईला, एवढं चिडवलं. आपल्या गावात, आपल्या गल्लीत एखादी मुलगी जर चांगला टाळ वाजवत असेल ना, तर शेजारीन पाजारीन मुली तिला चिडवत असतात. काय माय सोने, इथं नाही कोणी, काय माय सोने कीर्तनात हरिपाठात टाळ वाजवण्याकरता जातं, ते का आपलं काम आहे का? आहेत ना टाळकरी. मला असं वाटते की सोनीच्या डोक्यावरचं पाप चिडवणाऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसतो. ही निंदक काय करत असतात? ही निंदक आपलं पुण्य वाढवत असतात. निंदक आपलं पुण्य वाढवत असतात आणि स्वतःचं पापाची पायली आपाप भरत असते. म्हणून समाज तुम्हाला चिडवत असेल, चिडवू द्या. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही सुद्धा 5-6 दिवस झाले कीर्तनामध्ये येऊन राहिल्या. तुम्ही म्हणाला महाराज आम्हाला पण कीर्तनात या वाटते, आम्हाला पण कीर्तन ऐका वाटते, पण आमच्या घरचा बुवा नाही का काळी पन्नी घेऊन येते घरी. हसले हो, आहे का इकडे काळी पन्नी? महाराज मला पण कीर्तन ऐका वाटते, पण आमचा घरचा बुवा काळी पन्नी घेऊन येतो. माझ्या घरात मी दररोज हरिपाठ करते, हे बघा माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, पण आमचा बुवा काळी पन्नी घेऊन येते. आणि संध्याकाळी आल्यानंतर तो सांगते पिंपरी गवडीत सप्ताह चालू आहे, आपल्याला कीर्तन आवडणार नाही, आपलं कीर्तन जायचं नाही, आपल्या घरात असं जमणार नाही, आपली भाजी करून दिली पाहिजे. हा हसू राहील. जमतं का? मग जमतं का तुम्हाला? कसं काय माहीत? तो म्हणत असेल मी काळी पन्नी घेऊन आलो, मला भाजी करून दे, तुझा हरिपाठ बाजूला ठेव. तो दररोज संध्याकाळी दारू पिऊन येत असेल, काळी पन्नी घेऊन येत असेल, आणि तुम्ही दररोज घरामध्ये हरिपाठ म्हणत असाल. ऐका, तुमचा हरिपाठ तुम्ही कधी बंद करायचा नाही. तो जर त्याचं पेनं आणि खाणं सोडत नसेल तर तुम्ही तुमचा दररोज नित्यनेमाचा हरिपाठ का बंद करायचा? त्याचं पेनं त्याला चालू ठेवू द्या. तुमचा हरिपाठ घेणं तुम्ही चालू राहू द्या. त्याचं पेनं चालू ठेवू द्या. तुमचा हरिपाठ घेणं तुम्ही चालू राहू द्या. पिंपरी गवडीमध्ये नारदाच्या गादीवरून सांगतो, काळी पन्नी घेऊन येणारा आणि दररोज दारू पिऊन येणारा तुमच्या घरचा बुवा एक दिवस तुमच्या सोबत हरिपाठ म्हटल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. कोणीतरी निंदा, कोणीतरी वंदा, कोणीतरी चेष्टा, कोणीतरी
भेदभाव करणारा असल्याशिवाय आपला विकास होत नाही. विचारलं जातं त्यांना, का हो तुम्ही तर काळी पन्नी घेऊन येत होते घरी, पण ते म्हणले काय करावं महाराज, या परमार्थाच्या ताकदीपुढे काळ्या पन्नीची अजिबात चालली नाही, चालत नाही. आपल्या गावात कोणी काळी पन्नी क्वार्टरवाले नाहीत, मला माहीत आहे. सज्जन गाव आहे आपलं. उद्या मी आमचं मौनी कृपाप्रसाद यूट्यूब चॅनल आहे, श्याम दादा महाराज डाकोरकर असं टाकलं की दररोजची कीर्तनं त्याच्यावर येतात. मी सांगेल, परवाच्या दिवशी मी रात्री छत्रपती संभाजीनगरला होतो, कीर्तनाची सेवा, आणि उद्या ही वणी वेळाबाईला सेवा आहे, अर्थात चंद्रपूर जिल्हा. आता हे आमच्या गाड्या पडतच राहतात, मी सांगेल, कारण आमच्या महाराज लोकांच्या जास्त नांदी लागायचं नाही. ते इकडचं तिकडे तिकडचं इकडे करत असतात. पण काही बी नाही बरं, जर साऊंड सिस्टीम चांगली असेल तर आम्ही चांगलंच म्हणू, वाजवणारे चांगले असतील तर चांगलेच म्हणू. आणि म्हटलं पाहिजे, तुम्ही जर बोगस सिस्टीम असेल त्याला म्हणत असेल वा वा काय सिस्टीम आहे काय सिस्टीम आहे, मग त्यानं सुधारायचं कधी कधी काळी. चांगलं म्हटल्यापेक्षा जर बोगस असेल तर त्याला सांगितलं पाहिजे की आज मला थोडा बेस कमी वाटत होता, आज मला थोडा विको कमी वाटत होता. आणि तो जर समजदार असेल तर म्हणेन काही हरकत नाही महाराज, आज तुमचं 5वं कीर्तन झालं, उद्या 6व्या कीर्तनाला मी व्यवस्थिशीर लावेल, तुमचं एक नंबर आहे. साऊंड सिस्टीमवाले तुम्ही नाराज नका हो, त्याच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही एकदा. कारण एवढा मोठा लवाजावा, गायक वादक हे सुंदर गाणारे वाजवणारे मंडळी आहेत, एवढा सोळा लवाजावा असल्यामुळे आमच्यासारख्या लोकांना 2 तास बोलण्याची एनर्जी मिळते. आणि मी सांगितलं तुम्हाला 1च तास माझं कीर्तन झालं, कारण 10:30च्या पुढे काटा गेला, पाहून घ्या. आता काय सांगू, पण तरी सुद्धा तुमची आज्ञा असेल तर 5-10 मिनिटं घेतो. विठाला विठाला म्हणून तुम्ही जर परमार्थ करत असाल तर तुम्ही स्वतः जनाबाई आहात, तुम्ही मुक्ताबाई आहात, तुम्ही मीराबाई आहात, तुमच्या हातामध्ये या देशाची दुरी आहे. तुम्ही सुद्धा लहान लहान लेकरांनो, कारण मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदायाच्या ग्रंथ वाङ्मयामध्ये इतकी ताकद आहे. माझी बहीण एखादी 12वी कॉलेजला जात असेल तर तिनं नियमाची दररोज एक जरी ओवी ज्ञानेश्वरीची वाचली दादा, तरी तिच्या शाळेच्या पर्सेंटेजमध्ये फरक पडतो. ही ताकद आहे ज्ञानेश्वरीची. पण तिनं नियमाने एक ओवी वाचली पाहिजे. ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा. अजून काय पाहिजे, दगडातून सुद्धा पाजार फोडण्याची ताकद माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आज आम्ही महाराष्ट्र फिरतो, महाराष्ट्र, खोटं नाही बोलणार. महाराष्ट्रामध्ये कीर्तन करायला भेटते माय आम्हाला. तुम्ही माझ्याकडे पाहता, मी तुमच्याकडे पाहतो, तुम्ही म्हणत असाल हा आला 25-30 वर्षाचा जवान पोरगा दिसून राहिला, हा कमीत कमी कॉलेजातून आला पाहिजे. कोणी म्हणत असतील हा 12वी रिटर्न असेल, कोणी म्हणत असेल ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. पण आम्ही आमच्या श्रीगुरूच्या, म्हणजे मी गजानन महाराज संस्थांमध्ये 4 वर्ष राहिलो, वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला, पण होईल तितकी गजानन महाराज संस्थांमध्ये सेवा केली. आज गजानन महाराजांची सेवा 2004 साली केली, म्हणून 4था वर्ग नपास असणारा श्याम डाकोरकर तुमच्या पुढे बोलतोय. ही गजानन महाराजाची ताकद आहे. मी 4था वर्ग नपास आहे, पण आज 2009 पासून वारकरी शिक्षण संस्था चालवण्याचं काम करतो. विनंती आहे माझी तुम्हाला, तुम्ही कधी चिखलीला जर आले, मौनी बाबा संस्थांमध्ये नक्की या. कोण आहेत मौनी बाबा? जसं अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, त्यांचं एक वाक्य आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. शिर्डीच्या साईबाबाचं एक वाक्य आहे, सबका मालिक. योगीराज गजानन बाबांचं एक वाक्य आहे, गण गण गणात होते. बरोबर आहे. तसं परमहंस रामकृष्ण मौनी बाबांचं सुद्धा एक वाक्य आहे, ज्याचे त्याला. ही संत महात्मे कोळ्यात जरी बोलत असले तरी शॉर्टकट आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगतात. ज्याचे त्याला. तुमचं जर कर्म चांगलं असेल तर फळ चांगलं मिळणार, आणि तुमचं कर्म जर वाईट असेल तर 100% फळ वाईट मिळणार. ज्याचे त्याला. किंवा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे त्याला. चिखलीला आल्यानंतर परमहंस रामकृष्ण मौनी बाबा गजानन बाबाच्या दर्शनाकरता आले. गजानन बाबाच्या दर्शनाकरता आले असताना गजानन बाबा म्हणू लागले, मौनी रामकृष्णा तू इथेच थांब. गजानन बाबांनी मौनी बाबाला सांगावं, रामकृष्णा तू इथंच विसावा करावा, इथंच थांबावं. पण मौनी बाबांनी गजानन बाबाला सांगावं, बाबा
मी इथं राहू शकणार नाही, कारण मला माझे भक्त चिखलीला बोलवत आहेत. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा मूळ शिरसुरीचे आहेत. आम्ही नेहमी म्हणतो, सती रंभा जयाची माता से हो, आकारा मना मे पिता वसे हो, श्रीसोली गावी अवतार धरीला, नमस्कार माझा मौनी प्रभूला. आज त्या मौनी बाबाच्या संस्थांमध्ये खूप मोठं संस्थान आहे. करोडो रुपयाचं बांधकाम आहे. VIP व्यवस्था आहे. फक्त आपण तिथं आले पाहिजे. तिथं आल्यानंतर तुम्ही मौनी बाबाचं दर्शन घ्या आणि आल्यानंतर कदाचित मला सांगा, श्याम महाराज तुम्ही नाही का आमच्या गावात कीर्तनासाठी आले होते, तुम्ही कीर्तनात सांगितलं होतं दर्शनासाठी या, ओळखलं का आम्हाला? मी जरी तुम्हाला नाही ओळखलं तरी तुम्ही मला ओळखाल. तिथं आल्यानंतर मी तुमचं तोंड भरून कौतुक आणि मन भरून स्वागत करीन. या, वेगळे नाहीत. तुम्हाला जरी वाटत असलं शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे गजानन बाबा वेगळे आहे, भ्रमात आहे. आपण फक्त बाबांना जास्त मानतो, गजानन बाबांना मानलं पाहिजे. मी सांगेल मानलं पाहिजे, पण कधी काळी साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन बाबा यांचा इतिहास मारून घेतला नाही. ऐका, 8 सप्टेंबर 1910 योगीराज समर्थ सद्गुरू संत गजानन महाराजांची समाधी 1910 साली आणि 1838 साली आलेले शिर्डीचे साईबाबा. ज्या दिवशी योगीराज गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला समाधी दिली, कोण भास्कर पाटील? अकोली जहागीरचे जहागीरदार जहागीर पाटील. ज्या कोरड्या ठणठण विहिरीला गजानन महाराजांनी पाणी लावून दाखवलं, अकोलीच्या रानात शेत सर्वे नंबर 52 तर कोरड्या ठणठण विहिरीत जिवंत जरा फोडीला. भास्कर पाटलाला गजानन महाराजांनी घोडभर पाणी मागितलं, भास्कर पाटील महाराजांना पाणी देण्यास नाकार करतोय. झालं कीर्तन. भास्कर पाटलांनी पाणी दिलं नाही महाराजांना. अरे तुला जर घोडभर पाणी दिलं तर माझ्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना मी काय ढेकळं पाजायचं? माझे गजानन महाराज शेकडो वर्षांपासून पडकी विहीर, ज्या विहिरीला थेंबभर सुद्धा पाणी नाही, अशा विहिरीच्या काठावर जाऊन उभे राहतात. गंगा मातेचा धावा करतात. हे पवित्र गंगे, नीलकंठाचा दाह शांत करण्याकरता तू त्याच्या जटेतून अवतरली. तुझ्या कपाळावरचा पुण्याचा कलंक पुसू नको. माझा आत्म शांत कर हे पवित्र गंगे, आणि तुझ्या पवित्र जलाने या शिवराची ताण भागव पवित्र गंगे. असं म्हटल्याबरोबर शेकडो वर्षापासून कोरडी असणारी विहीर, भास्कर पाटलाची ती विहीर, त्या विहिरीला जसं नळाला पाणी येतं तसे पाझर फुटले. हा गजानन महाराजाचा चमत्कार आहे. भास्कर पाटील क्षमा मागतोय, महाराज मी चुकलो, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. भास्कर पाटलानं विचार केला, हा अवलिया समर्थ जरी असला ना तरी हा कोणीतरी विदेही महात्मा आहे. कारण योगीराज गजानन महाराजांचं तेज 20, 21, 22 वर्षाची तेजोमय मूर्ती होती श्री समर्थ योगीराज गजानन महाराज. एक डोळा बाबांचा चंद्रासारखा दिसत होता, दुसरा डोळा सूर्यासारखा दिसत होता. अजानभाऊ होते महाराज. महाराजांचे गाल सफरचंदासारखे होते, महाराजांचे होठ गुलाबाच्या पाकळीसारखे होते, आणि महाराजांचे कान छोट्या छोट्या सशाच्या पिल्लासारखे होते. दिसायला मूर्ती तेजोमय दिसत होते. पाहिल्यानंतर तुमची नजर लाजवेल इतकं तेज महाराजांच्या चेहऱ्यावर होतं. भास्कर पाटलाच्या समक्ष योगीराज गजानन महाराजांनी कोरड्या ठणठण विहिरीला जिवंत झरा फोडला. भास्कर पाटील क्षमा मागतो, क्षमाच मागत नाही, जीवन समर्पण करतो. म्हणून गजानन महाराजांच्या पोटी आपली भक्ती, आपलं जीवन समर्पण केल्यानंतर 1907 साली योगीराज गजानन महाराज भास्कर पाटलाला संजीवन समाधी देतात. आणि ती समाधी अकोट तालुक्यामध्ये आडगाव बुद्रुक या ठिकाणी आहे. जाऊन पहा. कोरड्या ठणठण विहिरीला, ज्या विहिरीला पाणी फोडलं ती विहीर शेत सर्वे नंबर 52 अकोलीच्या रानात, त्या अकोली जहागीरमध्ये गजानन महाराजांना सजल केलेली विहीर आहे. ऐका, स्वतःच्या हातानं गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला समाधी दिली. तो काळ होता 1907 आणि गजानन महाराज समाधीस्थ झाले तो काळ होता 1910. पुढे ऐका, 1910 साली गजानन महाराजांनी समाधी घेतली. त्या दिवशी तिकडे शिर्डीचे साईबाबा शोक व्यक्त करू लागले. ऐका, शिर्डीचे साईबाबा शोक व्यक्त करतायत. शिर्डीच्या साईबाबाचा नियम असायचा, शिर्डीचे साईबाबा दररोज दुपारी आंघोळ करायचे. पण ज्या दिवशी महाराज समाधी घेणार, समाधीस्थ होणार, त्या दिवशी शिर्डीच्या साईबाबानं सकाळीच आंघोळ करून चतुर्भुज झाले. आपल्या भक्तांना जवळ बोलावलं, एक नारळ आणावयास सांगितलं, साखर प्रसाद आणावयास सांगितला आणि भुईमुगाच्या शेंगा आणावयास सांगितल्या. सगळे भक्त साईबाबाच्या पुढे बसले आणि बाबाला म्हणू लागले, बाबा तुम्ही दररोज दुपारी स्नान करता, आज सकाळी स्नान करून तयार झाले, कारण काय? त्यावेळेस साईबाबाने सांगितलंय, माझा सक्का मोठा भाऊ आज समाधीस्थ झालाय. हे वाक्य, हे शब्द शिर्डीच्या साईबाबाचे आहेत.
माझा भाऊ आज समाधिस्थ झालाय. म्हणून असं म्हटल्याबरोबर समोर बसणाऱ्या भक्तांना शिर्डीच्या साईबाबांना सांगितलं, बोलो गजानन महाराज की जय. बोलो गजानन महाराज की जय. हे शब्द शिर्डीच्या साईबाबाचे आहेत. साईबाबाची शिर्डी आणि गजानन बाबाचं शेगाव शेकडो किलोमीटर अंतर आहे, तरी सुद्धा समाधिस्थ झालेला योगी साईबाबाला दिसला. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की संत एकमेकाच्या हृदयातलं जाणत असतात. आपल्याला काहीच समजत नाही. आपण काल काय खाल्लं, आज काय खाल्लं, उद्या काय खाणार हे आपल्याला काही कळत नाही. आपण माणसं आहे. आपण फक्त काल किती कमावले, आज किती आले, उद्या किती कमवायचे, इकडेच लक्ष आपलं. साधू संत अंतरीच्या खुणा जाणत असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गजानन बाबा वेगळे नाही, मौनी बाबा वेगळे नाही, साईबाबा वेगळे नाही, आदी करून सगळं संत वेगळे नाही. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एका माणसानं पिवळा चष्मा लावला. कोणता चष्मा? एक गोरे गोरे मुकलेबे काला काला चष्मा नाही, पिवळा चष्मा लावला आणि आलं ते आमच्याजवळ पाटील महाराज. म्हणून लागलं, काय सांगा महाराज, सकाळी चष्मा लावला आणि सगळी सृष्टी मला पिवळी दिसून राहिली. त्याला म्हटलं, सृष्टी पिवळी नाही, एक तर तुला कावीळ झाला असं, नाही तर चष्म्याचे काच पिवळे असतील. एक तर कावीळ झाल्यानंतर माणसाला सगळं पिवळं दिसतं, ते सगळं पिवळं पडतं, बोटापासून केसापर्यंत सगळं पिवळं धमक असतं. ते हळद लावायचं काम नाही, इतकं पिवळं पडतं कावीळ झालं की. मग त्याला म्हटलं, तू दृष्टीला चष्मा लावलाय पिवळा म्हणून तुला सगळं जग पिवळं दिसतंय. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, जशी तुमची दृष्टी असेल तशी तुम्हाला सृष्टी दिसत असते. म्हणून आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदला. साईबाबा, मौनी बाबा, गजानन बाबा, स्वामी समर्थ वेगळे नाही, एकच आहे. श्रीमंत योगीराज गजानन महाराज कोण म्हणते समाधिस्थ झाले? नाही, अजिबात वेगळे नाहीत, आजही आहेत. महाराजांचं वाक्य आहे, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर धरू नका, कदापि मज लागे विसरू नका, मी आहे येथेच. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. काही लोक म्हणत असतील, मी गजानन बाबाची सेवा म्हणून या सप्त्यामध्ये काम करतो, नक्की करा. मग काही लोक म्हणत असतील, मी पट्ट्या उचलण्याचं काम करतो, नक्की करा. काही लोक म्हणत असतील, मी गरीब आहे, माझं अन्नदान देण्याची इच्छा आहे पण द्यायची हिंमत नाही. त्या माणसाला माझी विनंती आहे, तुमची पंगत देण्याची इच्छा आहे पण देण्याची योग्यता नाही. एखाद्याच्या घरची पंगत जर असेल ना माझ्या राजांनो, त्याच्या घरी जा, नुसतं वारकरी लोकांना पाणी वाळण्याचं काम करा. जेवढं फळ पंगत देणाऱ्या माणसाला मिळतं तितकं पाणी वाळणाऱ्याला 100% भेटतं. कीर्तनाची सुरुवात करायची आहे, सेवा करण्याची इच्छा आहे, या धर्ममंडपामध्ये पट्ट्या टाकण्याचं काम करा, सेवेचं फळ मिळेल. सेवा करण्याची इच्छा आहे, कीर्तन झाल्यानंतर पट्ट्या झाडून काढण्याचं काम करा, उचलण्याचं काम करा. फळ तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संत महात्मे प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला 100% देतात. फक्त तुमचं कर्म तुम्ही करत राहा. आपल्याला समाज काय चिडवतो, काय बोलतो, इकडे तुम्ही दुर्लक्ष करा. म्हणून आजपर्यंत जेवढेही लोक नावारूपाला आले तेवढे सहजासहजी नावारूपाला आले नाहीत. माझ्या राजांनो, त्रास दिलाय हो लोकांना, इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, आणि तो त्रास सहन करून आज नावारूपाला आलेले संतत्वाला प्राप्त झाले. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना लोक त्रास देतील यात काही नवई आहे. म्हणून विनंती आहे माझी तुम्हाला की शक्यतोवर होईन तितका कोणाला त्रास द्यायचा नाही, आणि द्यायचा असला तर तो त्रास देणं कमी कधी करायचा नाही. इतका त्रास द्या, इतका त्रास द्या की त्रास देणाऱ्या व्यक्तीसोबत तुमचं सुद्धा नाव मोठं झालं पाहिजे. रामेश्वर भट्टांनी श्रीमंत तुकाराम महाराजांना इतका त्रास द्यावा, इतका त्रास द्यावा, शेवटी नाव इलाजानं तुकाराम महाराजाच्या आरतीत रामेश्वर भट्टाचं नाव घ्यावंच लागलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी. कोण रामेश्वरी? हे रामेश्वर भट्ट कोण? ज्या रामेश्वर भट्टांनी श्रीमंत तुकोबाला त्रास दिला, आज तुकोबाची आरती जगात विख्यात प्रसिद्ध त्यानं करून ठेवली. तो रामेश्वर भट्ट काय करत असतात? हे दुर्जन माणसं सज्जन माणसाचं नाव मोठं करत असतात. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, एखादा साधना, एखादी भक्ती करत असेल तर त्याच्या शरीराच्या माध्यमातून तुम्ही देवाला शोधा. हे साते आलिया ओळखा शारंग धरून, नाही तरी संसारू जाईल लया, कौनाचे मायबाप कौनाचे गंगोत, मृग जलवत जाईल लया. मी प्रमाणे तुम्हाला दिलं, सब पैसे की भाई दिल का साथी नहीं कोई, अपने पल्ल में जब पैसा आए तो सब सलाम करे, अपने पर जब वखत पडेगा तो कोई मिठा न बोले. जिवंत उदाहरण आणि जिवंत सिद्धांत तुमच्या पुढे आहे. कोरोनाच्या काळात आपण सगळे जिवंत होतो की नाही? कोरोनाच्या काळात श्रीमंतातला श्रीमंत माणूस जरी असला तरी कोणाला पैसे देतही नव्हता आणि कोणाकोण पैसे घेतही नव्हता. अहो 10-10 एकरावाले माणसं स्वतःच्या वावरात निंदायला जात होते, कारण ते म्हणून लोकांना जर आपण वावरात सांगितलं तर पैसे द्यावे लागतील, म्हणून घरी निंदून घ्या. कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत त्या मृत्यू लोकाच्या काळामध्ये आपण जिवंत राहिलो
आणि त्या काळामध्ये प्रत्येकाला आलेला अनुभव सांगतो. तुम्ही एकमेकाला 1000-2000 रुपये उसने मागितले असतील, पण तुम्हाला पैसे काही दिले नाही, कोणीच दिले नाही. म्हणून मला सांगा, जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे, जोपर्यंत धन संपत्ती सोनं चांदी आहे, तोपर्यंत सगळे लोक तुमचं तोंड भरून कौतुक करत असतात. एकदा का तुमच्याजवळचं धन द्रव्य संपलं रे संपलं की कशाचा तून कशाचा मी. म्हणून देवाला ओळखा. कोणता देव? विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हा हा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. म्हणून कोणाला ओळखलं पाहिजे? जगाचा मालक असणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा सृष्टीचा निर्माता आहे. जेने हे विश्व निर्मिले, मनसे देवा संस्थापिले. पुढे 31 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. संपूर्ण विश्वाच्या आत्म्याचा तो आत्मा, तो हा परमात्मा विटेवर योगे 28 विटेवरी उभा. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ. विटेवरी उभा कटेवरी हात. पंढरीचा पांडुरंग परमात्मा 28 युगांपासून उभा आहे फक्त आपल्याकरता. आपण तिथे जा, स्वतःचं जीवन धन्य बनवा. इतरांसाठी जर तुम्ही जगत असाल तर आपण संत नाही, संतांनी समाजाकरता जगावं, कारण ते संत आहेत. म्हणून आपणही संतांचं म्हणणं ऐकावं. कारण मी नेहमी सांगत असतो, तुम्ही प्रत्येकाला माझं माझं म्हणता, पण मला एकच सांगायचं आहे की या सृष्टीमध्ये, या जगामध्ये न बाप तुमचा आहे, न भाऊ तुमचा, न काका तुमचा, न मामा तुमचा. अनेक प्रमाणात दिल्या जातात. नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे राहतील सर्व, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. किंवा त्याही पलीकडे असं सांगतायत, कसमे वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. कौन किसी का नहीं रे झूठे, नाते है नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे. तेरे अपने दुनिया वाले, तेरा ही दिल तोड़ेंगे. देते हैं भगवान को धोखा, हिंसा को क्या छोड़ेंगे. कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. या कडव्याच्या माध्यमातून तुमचा भाव लक्षात आला असेल. म्हणून या कष्टतर कलियुगामध्ये कोणीच कोणाचं नाही. जे तुम्हाला वाटते सुख ते भासतं महाराज. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मृगजळ असतं आणि ते हरण पाणी म्हणून त्या मृगजळाच्या पाठीमागं धावतं. जसं जसं त्याच्या पाठीमागं धावतं तसं तसं ती मृगजळ लय पावत असतं. तसं विषयाचे समसुख, बेगडाची चावली, आबराची चावली जायला लया. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, या कष्टतर कलियुगामध्ये राहणारा प्रत्येक मृत्यू लोकातला मनुष्य प्राणी हा काय जीवन जगतोय, हा स्वतःला मोठेपणामध्ये जीवन जगून घेतोय. वास्तविक पाहता हा जेवढंही, आता एखादा व्यक्ती रात्री झोपला आणि झोपल्यानंतर रात्री त्याला स्वप्न पडलं, तो तालुक्याचा आमदार झाला. मला सांगा, झोपेमध्ये स्वप्न पाहिलेला व्यक्ती आमदार होऊ शकतो का? तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याला जरी असं वाटते की मी माझ्यासारखा कोणी नाही, स्वप्नीचे चैले जायले या. ज्ञानदेव म्हणी पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जायले या. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. हे साथे आलिया वडका शारंग धरू, नाही तरी संसारू जायले या. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जायले या. विषयाचे समसुख, बेगडाची बावली, आबराची चावली जायले या. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीची चायली जायले या. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. वास्तविक पाहता
या अभंगावर माझ्यासारख्या सर्वसामान्य महाराजांनी काय बोलावं. पण अरुण भाऊ असतील, आपले अशोक भाऊ असतील, यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी आलो आणि खरंच सांगतोय तुम्हाला, पंचक्रोशीला लाजवेल असा आपला कार्यक्रमाचं स्वरूप आहे. फक्त मी विनंती करेल पांडुरंगाच्या चरणी, गजानन बाबाच्या चरणी, बाबा पिंपरी गवडीकर ग्रामस्थांनी सगळ्यांनी एक एक रुपया करून हे एवढं मोठं वैभव उभं केलं, एवढा मोठा सप्ताह उभा केला. फक्त या सप्ताहाला कोणाची नजर लागू देऊ नको म्हणजे झालं. कारण सप्ताहाला एखाद्याची नजर लागली की सप्ताह डिम पडतो. म्हणून जी रेंज आहे त्या रेंजने चालू त्याने लग्नासारखं झालं पाहिजे. सामसुम धामधुम आणि टामटुम. नरदेव आला का आणि वराड, तो म्हणते मी पुढे गेला आणि वराड येते मागून. दुपारी सगळे टामटुम राहतात आणि संध्याकाळी वराडातले काही लोक बाबळीच्या झाडाखाली पडले राहतात. नरदेव नवरे घेऊन फरार आणि वराड झाडाखाली. धामधूम टामटुम सामसुम असं नाही झालं पाहिजे. याची रेंज टिकून ठेवली पाहिजे. म्हणून पुनश्च एकदा दोन्हीही मृदंगाचार्य यांनी मला 2 तास या ठिकाणी सांभाळून घेतलं, त्यांनासुद्धा धन्यवाद. खूप छान तयारी आहे महाराज तुमच्या दोघांची. आपली भारी साऊंड सिस्टीम गौंडाळाला सुद्धा कीर्तनासाठी मी आलो होतो. खूप दिवस झाले, 12-13 वर्ष मोतीराम बाबा गवडी यांनी सेवा घेतली होती. तिथंही सेवा माझी झाली. म्हणून मला माहीत नाही आपली साऊंड सिस्टीम आहे, खूप सुंदर सिस्टीम आहे. तुम्हीही 2 तास सांभाळून घेतलं, तुम्हाला धन्यवाद. पाठीमागं आमचे दिनेश महाराज यांनीसुद्धा गोड कंठाने मला सहकार्य केलं. आमचे पहारेकरी विनेकरी बाबा, वय झालं तरी उभे आहे. दररोज असता का? वा, जीवन सार्थक झालं बाबा आपलं. आमच्या छोट्या छोट्या मुक्ताबाई, एकूण छोटे छोटे वैष्णव वारकरी बाळा हो, असंच दररोज कीर्तनामध्ये उभं राहत जा. कारण देशाची दोरी तुमच्या हातात आहे. इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, अपने हो या पराये, सबके लिए हो न्याय, रस्ते बड़े कठिन है, चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. देशाची दोरी तुमच्या हातात आहे. म्हणून तुम्ही दररोज कीर्तनामध्ये येत जा. लांबलेला वेळ या ठिकाणी थांबवतो. आपणही सगळेजण वेळात वेळ काढून माझं कीर्तन ऐकण्यासाठी आले. मी तुम्हाला त्रास दिला नाही, पण आता देतो. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात असे वर करा. एकाचाही हात खाली नसला पाहिजे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं पिंपळीकर गाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये उद्या सकाळी दिसते. म्हणून कंजूशी करू नका, नाही तर मी इच्छू आणलेल्यात गाडीत ते पाठवून देईन तिकडे. करा हातवर. हो, सगळ्यांनी एक आवाज आला पाहिजे. नाम स्मरण गजाननाचे गण गण गणात होते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात होते. अखंड चिंतन गजाननाचे